जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्याशिवाय महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये, अगदी ती पोलीस भरतीची परीक्षा असो किंवा ती राज्यसेवेची असो किंवा ती कंबाईनची असो, महात्मा ज्योतिबा फुले या थोर व्यक्तिमत्वाबद्दल प्रश्न विचारले जातात. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण महात्मा फुलेंसंदर्भातली सर्व महत्त्वपूर्ण माहिती, अगदी जन्मापासून ते निधनापर्यंतचा प्रवास, त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा, त्यांना प्राप्त झालेले टोपण नावं, या सर्वांचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, कोणताही वेळ वाया न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. सर्वप्रथम कोणत्याही समाजसुधारकाचा अभ्यास करताना आपल्याला त्या समाजसुधारकाचं जन्माचं साल, जन्माची तारीख, निधनाचा साल आणि निधनाची तारीख लक्षात ठेवणं हे क्रमप्राप्त ठरतं. तर ज्योतिबांचा जन्म जो झालेला आहे तो 11 एप्रिलला झालेला आहे 1827ला. आणि यांचं जे निधन झालेलं आहे दोस्तांनो, ते झालेलं आहे 28 नोव्हेंबर 1890ला. म्हणजे उणपुरं 63 वर्षाचं आयुष्य या महात्म्याला लाभलेलं आहे. आणि या 63 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जी कामगिरी केलेली आहे ती दैदिप्यमान अशी कामगिरी आहे. तर आता लक्षात घ्या दोस्तांनो, संपूर्ण नाव काय यांचं? संपूर्ण नाव जे आहे ते आहे ज्योतिबा गोविंद फुले. आता यांचं जन्मगाव कोणतं? तर जन्मगाव अनेक पुस्तकांमध्ये चुकीचं दिलेलं आहे दोस्तांनो. अनेक पुस्तकांमध्ये जन्मगाव कटगुण दिलेलं आहे, पण हे योग्य नव्हे. यांचं जन्मगाव जे आहे ते पुणे जिल्ह्यातील धनकवडी या ठिकाणी. मात्र त्यांचं मूळ गाव जर विचारलं तर सातारा जिल्ह्यातील कडगुण नावाचं जे गाव आहे हे यांचं मूळ गाव आहे. आता यांचं नाव ज्योतिबा का ठेवण्यात आलं असा प्रश्न विचारला जातो. तर दोस्तांनो, यांचा जन्म आहे ना ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी झालेला होता. आता हे होते नवसाचे लेकरू, त्यामुळं अनेक उपास तापास केल्यानंतर फुले दाम्पत्याला ज्योतिबा हे पुत्ररत्न प्राप्त झालं होतं. त्यामुळं आपलं जे ग्रामदैवत आहे त्याच्या नावानेच यांचं नाव जे आहे ते ज्योतिबा ठेवण्यात आलेलं होतं. आता यांच्या वडिलांचं नाव काय दोस्तांनो? तर वडिलांचं नाव जे आहे ते आहे गोविंदराव. आईचं नाव आहे चिमणाबाई. तर आजोबांचं नाव जे होतं ते होतं काय? शेरीबा. आणि शेरीबा जे होते यांचा जो व्यवसाय होता हा होता फुलांचा. हे दस्तूर खुद्द पुण्याच्या पेशव्यांना फुलांचा पुरवठा करत असत. त्यामुळं कालांतराने यांचं आडनाव जे झालेलं आहे ते फुले झालेलं आहे. मग प्रश्न परत हा निर्माण होतो की यांचं मूळ आडनाव काय होतं? त्यांचं मूळ आडनाव जे होतं दोस्तांनो ते होतं गोरे. कालांतराने फुलांचा व्यवसाय करत असल्या कारणाने त्यांचं आडनाव जे झालेलं आहे ते झालेलं आहे फुले. आता प्रत्येक समाजसुधारकावरती कोणाचा कोणाचा प्रभाव असतो. तर ज्योतिबांवरती सुद्धा काही पाश्चात्य विचारवंताचा प्रभाव होता. आणि कुणाचा प्रभाव होता? तर एक पाश्चात्य विचारवंत होते, अमेरिकन विचारवंत. त्यांचं नाव आहे दोस्तांनो थॉमस पेन. आणि थॉमस पेनचे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत. त्यांचा ज्योतिबांवरती विशेष असा प्रभाव पडलेला होता. आता हे कोणकोणते ग्रंथ आहेत? तर पहा, पहिला ग्रंथ जो आहे तो आहे द राईट्स ऑफ मॅन. आणि दुसरा जो ग्रंथ आहे तो आहे काय? कॉमन सेन्स. या दोन्ही ग्रंथांनी ज्योतिबा प्रचंड प्रभावित झाले होते. मानवतावाद, व्यक्ती स्वातंत्र्य, समानता या विचारांचं बाळकडू ज्योतिबांना प्राप्त झालेलं होतं याच ग्रंथातून. आता दोस्तांनो, आपण यांचा पूर्ण घटनाक्रम पाहणार आहोत. ज्योतिबा जेव्हा 1 वर्षाचे होते, म्हणजेच 1828ला यांच्या आई चिमणाबाई यांचं निधन झालेलं आहे. आता मातृछत्र हरपलेलं आहे. मग यांचा सांभाळ कुणी केलेला आहे? तर ज्योतिबांचे वडील जे होते गोविंदराव यांची एक मानलेली बहीण होती, त्यांचं नाव काय? सगुणाबाई. सगुणाबाईंनी ज्योतिबांचा पुरेपूर असा सांभाळ केलेला होता. मग 1834 ते 38 या कालावधीमध्ये ज्योतिबांनी पंतोजींच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेले पहा दोस्तांनो. इथंच यांना अपमानाचे चटके जे आहेत ते सहन करावे लागले. काही प्रसंग यांच्या जीवनात घडून गेले ज्याच्यामुळं भावी वाटचालीमध्ये त्या प्रसंगांचा फार मोठा वाटा होता. आता त्या काळातल्या रीतिरिवाजानुसार तेव्हा बालविवाहाची प्रथा प्रचलित होती. तर 1840 साली ज्योतिबांचा विवाह झालेला आहे. कुणाशी झालेला आहे? तर धनकवडीच्या झगडे पाटील किंवा ज्यांना आपण खंडोजी नेवसे पाटील म्हणतो यांची कन्या आहे पहा, सावित्रीबाई. सावित्रीबाई यांच्याशी यांचा विवाह झालेला आहे. तेव्हा ज्योतिबा किती वर्षाचे होते दोस्तांनो? 13 वर्षाचे होते. आणि सावित्रीबाई साधारणतः 8 का 9 वर्षाच्या त्या काळात होत्या. आता ज्योतिबा 1838 साली शिक्षणापासून वंचित झाले. वडिलांनी त्यांचं नाव शाळेतून काढून टाकलं. मात्र
ज्योतिबांची प्रखर बुद्धिमत्ता, नंतर त्यांच्या विचारांची तीव्रता, त्यांच्या विचारांमधली रॅशनॅलिटी, याच्यामुळं गोविंदरावांचे दोन शेजारी होते दोस्तांनो. काय काय नाव आहे त्यांचे? एक तर आहेत मुन्शी गफ्फार बेग नावाचे एक मुस्लिम व्यक्ती, आणि दुसरे जे होते एक ख्रिस्ती धर्मोपदेशक होते, त्यांचं नाव होतं फादर लेजेट. या दोघांनी गोविंदरावांना सल्ला दिला की तुमच्या पोटी जे पुत्ररत्न प्राप्त झालेलं आहे ते निश्चितपणे बुद्धिमान आहे आणि त्याला शिक्षणापासून निश्चितपणे वंचित ठेवू नका, त्यामुळे त्याचं नाव परत एकदा शाळेत दाखल करा. आता या दोघांच्या सल्ल्यामुळेच गोविंदरावांनी परत एकदा ज्योतिबांना शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला आणि साधारणतः 1841 ते 47 या कालावधीत ज्योतिबांचं शिक्षण जे झालेलं आहे ते झालेलं आहे स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये. आणि याचमुळे त्यांना इंग्रजी भाषा अवगत झाली आणि याचमुळं थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन आणि कॉमन सेन्स या ग्रंथांचं वाचन करू शकले, आकलन करू शकले आणि विचारांचा पगडा जो आहे तो आपल्या मनावरती बिंबवून घेऊ शकले. तर साधारणतः 47ला शाळा संपुष्टात आली आणि जेव्हा हा कालखंड ज्योतिबांच्या जीवनात होता तेव्हा ज्योतिबा इंग्रज राजवटीचे कट्टर विरोधक होते. त्यांना ब्रिटिशांची राजवट जी आहे ती भारतातून उलथून टाकायची होती आणि त्यासाठी सशस्त्र क्रांती शिवाय पर्याय नाही या विचारांमुळे प्रेरित झाल्या कारणाने 1847 साली त्यांनी लहुजी साळवे किंवा ज्यांना आपण लहुजी बुडा मांग म्हणतो या पहिलवानाकडून तलवारबाजी व दांडपट्ट्याचे प्रशिक्षण घेतले होते. हेतू एकच होता की ब्रिटिश राजवट जी आहे ती मुळापासून उखडून टाकायची. दोस्तांनो, हा झाला यांच्या जीवनातला पहिला टप्पा. आता सावित्रीबाईंशी तर विवाह झालेला होता आणि स्त्रियांना शिक्षण मिळायला पाहिजे या विचारांनी ज्योतिबा प्रभावित झाले होते आणि त्याच अनुषंगाने 1848ला 3 ऑगस्टला ज्योतिबांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेली आहे. दोस्तांनो, सुरुवातीला या शाळेमध्ये होत्या फक्त आणि फक्त 6 मुली. कालांतराने त्या मुलींची संख्या वाढत गेली आणि ही जी शाळा आहे ही कुठं सुरू करण्यात आली होती तर पुणेमधील भिडेवाडा बुधवारपेठ येथे या शाळेची स्थापना करण्यात आलेली होती. सुरुवातीला घरोघरी जाऊन शिक्षणाचं महत्त्व प्रतिपादन करावं लागलं. काही लोक आपल्या मुलींना शाळेत पाठवायला तयार होते, पण त्यांची मागणी होती की आम्हाला स्त्री शिक्षिका हवी. आता स्त्री शिक्षिका त्या काळात आणायची कुठून? त्यामुळं आपल्याच पत्नीला साक्षर करून ज्योतिबांनी पहिली स्त्री शिक्षिका म्हणून त्यांची या शाळेत नेमणूक केलेली आपल्याला पाहायला मिळते. कालांतराने दुसरी शाळा, तिसरी शाळा अशा 3-4 शाळा ज्योतिबांनी सुरू केल्या आणि 1852 साली 19 मेला ज्योतिबांनी आणखीन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे त्यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केलेली आहे आणि ही कुठं सुरू केलेली आहे तर पुण्यातच सुरू केली आहे दोस्तांनो. पण कुठं तर वेताळपेठ या ठिकाणी ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केलेली आहे. आता ज्योतिबांचं शिक्षणातलं जे काही कार्य होतं याच्यावरती ब्रिटिश शासन जे आहे ते नजर ठेवून होतं आणि ज्योतिबांच्या या कार्याला प्रेरणा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी 1852 सालीच मेजर कॅन्डी या ब्रिटिश अधिकाऱ्यामार्फत विश्रामबाग वाडा येथे ज्योतिबांचा जाहीररित्या सत्कार करण्यात आलेला आहे. म्हणजे थोडक्यात एक ब्रिटिशांची एक चांगली बाजू सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मग दोस्तांनो, 1853 साली ज्योतिबांनी एक संस्था स्थापन केलेली आहे ज्याचं नाव आहे महार मांग इत्यादी जातीस विद्या शिकवणारी मंडळी. आता नावातच सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत. महार मांग या जमातीमध्ये, या जातीमध्ये विद्येचा प्रसार करणे, त्यांना साक्षर करणे हा विडा उचलून या संस्थेची दोस्तांनो स्थापना झालेली आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं सुद्धा अनेक वेळा म्हटलं जातं आणि ज्योतिबांनी त्या दृष्टिकोनातनं सुद्धा आपलं कार्य जे आहे ते पुढे सुरू ठेवलेलं आहे. 1855 साली ज्योतिबांनी प्रौढांसाठी शाळा सुरू केलेली आहे. कुठं? ऑब्व्हियसली पुणे. ज्योतिबांची कर्मभूमी म्हणजे पुणे जिल्हाच होय. फाईन. नंतर 1863 साली ज्योतिबांनी बाल हत्या प्रतिबंधक गृह नावाची एक संस्था स्थापन केलेली. बाल हत्या प्रतिबंधक गृह. आता याच्या मागचा कन्सेप्ट किंवा संकल्पना थोडक्यात आपण समजून घ्यावी. तत्कालीन काळामध्ये म्हणजे ज्योतिबा फुलेंच्या काळामध्ये बालविवाहाची प्रथा प्रचलित होती. त्याचप्रमाणे जरठ कुमारी विवाह नावाची प्रथा सुद्धा प्रचलित होती. जरठ कुमारी विवाह म्हणजे काय
की मुलीचं वय 9 वर्ष आणि तिच्या पतीचं वय साधारणतः 50 वर्ष. तर ऑब्व्हियसली लाईक पतीच्या निधनानंतर या स्त्रीचं पाऊल चुकीच्या मार्गाने पडणं संभव आहे आणि अनैतिक संबंध निर्माण होऊ शकतात. अनैतिक संबंधातून जी मुलं जन्माला येतात त्यांची हत्या करण्याशिवाय अशा स्त्रियांसमोर कोणताही पर्याय राहत नाही. तर ऑब्व्हियसली ज्योतिबा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधकाची स्थापना त्याच दृष्टिकोनातनं केलेली आहे की बाबा तुम्ही या अशा मुलांची हत्या करू नका. तुम्ही जर त्याचं संगोपन करू शकत नसाल तर आमच्या बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या स्वाधीन करा. त्याच्या पालनपोषणाची संगोपनाची सर्व जबाबदारी आमची. त्या अनुषंगाने 1863चं बालहत्या प्रतिबंधक गृह. दोस्तांनो, 1864 साली ज्योतिबांनी शेणवी जातीतील, शेणवी जात लक्षात ठेवायची, त्यातला पहिला पुनर्विवाह जो आहे तो घडून आणलेला आहे, रिमॅरेज. आणि कुठं घडून आणलेला आहे तर पुण्यामधील गोखलेबाग या ठिकाणी हा विवाह जो आहे तो संपन्न झालेला आहे. त्याच काळामध्ये विधवा स्त्रियांच्या बाबतीत केशवपनाची पद्धत प्रचलित होती. एखादी स्त्री विधवा झाली की तिचं केशवपन म्हणजे तिचे संपूर्ण केस काढून टाकले जायचे जेणेकरून ती कुरूप दिसावी आणि तिच्याकडे कोणी आकृष्ट होऊ नये, ती कुणाकडे आकृष्ट होऊ नये, समाजात व्याभिचार माजू नये, या दृष्टिकोनातून केशवपनाची पद्धत प्रचलित होती. पण ही एक प्रकारे अमानुष अशी पद्धत होती. त्यामुळे ज्योतिबांनी 1865 साली तळेगाव ढमढेरे येथे नाभिकांचा म्हणजेच कुणाचा, न्हाव्यांचा संप घडून आणलेला आहे. कोणत्या पद्धतीच्या विरोधात तर केशवपन पद्धतीच्या विरोधात. दोस्तांनो, काही समाजसुधारक असे असतात जे स्वतः कृती करतात आणि मग लोकांना आपलं अनुकरण करायला सांगतात. त्यापैकीच एक महात्मा ज्योतिबा फुले होते. आणि 1868 साली ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद जो आहे तो खुला केलेला आहे. की त्या काळातली प्रथा आपल्याला माहिती आहे, अस्पृश्यांना हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट जी आहे ती करावी लागायची. तर ज्योतिबांनी उदाहरण घालून दिलेलं आहे. स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद ज्योतिबांनी खुला केलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा जीर्णोद्धार ज्योतिबांनी घडून आणलेला आहे 1869ला. आणि ज्योतिबांनी ही जी समाधी आहे ॲक्च्युली हुडकून सुद्धा काढली आणि त्याचा जीर्णोद्धार सुद्धा घडून आणला. आणि दोस्तांनो, आपल्याला कल्पना असावी की शिवाजी महाराजांची समाधी कुठं आहे तर ती आहे रायगड या ठिकाणी. मग दोस्तांनो, ज्योतिबांच्या जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा हा प्रश्न परीक्षाभिमुख प्रश्न आहे. आणि 1873ला 24 सप्टेंबरला ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आता सत्यशोधक समाज ही एक ब्राह्मणेतर चळवळ होती. म्हणजेच ही ब्राह्मणांच्या विरोधात नव्हती, पण ब्राह्मणांच्या माध्यमातून जे काही समाजात कर्मकांड राबवले जातात त्याच्या विरोधातली चळवळ म्हणजे सत्यशोधक समाज होय. आता सत्यशोधक समाजाचं ब्रीदवाक्य काय होतं तर ब्रीदवाक्य होतं दोस्तांनो, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. जगात सर्वसाक्षी असा कोण आहे? देव आहे. त्याला कोणत्याही प्रकारची या मध्यस्थाची गरज नाही. आपण आज सुद्धा पाहतो की धार्मिक कर्मकांडामध्ये ब्राह्मण वर्गाचं महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारण आहे. कोणतीही विधी असो, पूजा असो, ही ब्राह्मणांच्या हस्तेच केली जाते. महात्मा ज्योतिबा फुलेंचं म्हणणं असं होतं की ईश्वर आणि आपल्यामध्ये मध्यस्थ कोणी नसावा, म्हणजे मधला जो काही स्तर आहे ब्राह्मणांचा तो हटून टाकावा आणि आपण थेट ईश्वराशी काय करावं, संधान बांधावं. त्यामुळे कोणत्या प्रकारची मध्यस्थी नको. त्याचमुळं ब्रीदवाक्य परत एकदा लक्षात ठेवा दोस्तांनो, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. आता 1873 सालीच ज्योतिबांनी आणखीन एक क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे. तो म्हणजे राधाबाई निमकर आणि सीताराम मल्हाट यांचा विवाह सत्यशोधक समाजाच्या विवाह पद्धतीने घडून आणलेला आहे. आता सत्यशोधक समाजाची विवाह पद्धत आहे, सत्यशोधक समाजाचा ब्राह्मणांच्या मध्यस्थीला किंवा ब्राह्मणांचा पूजा अर्चेतील सहभागाला जो विरोध होता, तर या समाजाच्या विवाह पद्धतीमध्ये ब्राह्मण समाजाला विवाहापासून दूर ठेवण्यात आलेलं होतं. आणि अशा प्रकारे हा सत्यशोधक समाजाच्या विवाह पद्धतीचा घडून आलेला पहिला विवाह होता. मग 1873 सालीच ज्योतिबांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे.
मॅनिफेस्टो फॉर द इरॅडिकेशन ऑफ अनटचेबिलिटी. कारण की अस्पृश्यता हा मानवी समाजाला लागलेला एक अतिशय मोठा कलंक आहे. या विचाराप्रत ज्योतिबा फुले जे आहेत ते पोचलेले होते. दोस्तांनो, मग उगवत आहे 1875 हे साल, आणि 1875 साली ज्योतिबांनी एक वेगळ्या प्रकारचं बंड घडून आणलेलं आहे, आणि त्या बंडाला नाव दिलेलं आहे दोस्तांनो खत फोडीचे बंड. आता हे जे बंड आहे हे 2 जिल्ह्यात झालेलं आहे. कोणकोणते 2 जिल्हे आहेत? तर पुणे, आणि दुसरा जो जिल्हा आहे तो कोणता आहे? अहमदनगर. आता खतफोडीचं बंड म्हणजे काय? तर हे शेतकऱ्यांनी सावकारांच्या विरुद्ध केलेलं बंड आहे दोस्तांनो. आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांची जी काही आर्थिक नीती होती, जी जमीन महसुलाची नीती होती, त्यामुळं भारतीय शेतकरी हा कर्जबाजारी झालेला होता, आणि त्याच्या जमिनीची जप्ती होण्यापासून वाचवण्यासाठी अनेक वेळा त्याला सावकारांकडून कर्ज घ्यावं लागायचं, आणि सावकारांच्या कर्जाची परतफेड न केल्यास सावकारांकडून जमिनीची जप्ती व्हायची, किंवा अवास्तव असं चक्रवाढ व्याज शेतकऱ्यांवरती लावलं जायचं. तर ही एक प्रकारची दुष्ट प्रथा होती, एक प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक होती, आणि या पिळवणुकीच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी ज्योतिबांनी खतफोडीचं बंड जे आहे ते घडून आणलेलं आहे 1875 साली. परत एकदा दोस्तांनो 2 जिल्हे लक्षात ठेवा, पुणे जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा. मग 1876 ते 82 या कालावधीत ज्योतिबा हे पुणे नगरपालिकेचे सदस्य होते, आणि या माध्यमातून सुद्धा त्यांनी पुणे शहराच्या विकासासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे, एक महत्त्वपूर्ण योगदान जे आहे ते प्रदान केलेलं आहे. मग 1877 ज्योतिबांच्याच प्रेरणेने एक साप्ताहिक सुरू झालं आहे दोस्तांनो, ज्याचं नाव काय? दीनबंधू. दीनबंधू साप्ताहिकाला सुरुवात झालेली आहे, आणि दीनबंधू या साप्ताहिकाचे जे संपादक होते त्यांचं नाव होतं काय? कृष्णराव भालेकर. आता दीनबंधू हे साप्ताहिक नेमकं काय कार्य करायचं? तर दीनबंधू साप्ताहिक हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं. म्हणजे सत्यशोधक समाजाचे जे काही विचार आहेत ते समाजापर्यंत पोहोचवले जायचे दीनबंधू या साप्ताहिकाच्या मार्फत. तर ज्योतिबांचं कार्य जे आहे कामगार कल्याणासंदर्भात सुद्धा आहे. तर ज्योतिबांच्याच प्रेरणेने, परत एकदा लक्षात ठेवा की 1880 साली ज्योतिबांच्याच प्रेरणेने बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही एक संघटना स्थापन झालेली आहे. ही कामगारांची भारतातील पहिली संघटना आहे, आणि या संघटनेचे जे संस्थापक जे होते नारायण मेघाजी लोखंडे व नरे. पण असं जरी असलं तरी परत एकदा त्याच्या मागची प्रेरणा जी होती, प्रेरणास्थान जे होते ते होते ज्योतिबा फुले. आता 1880 ते 84 हा लॉर्ड रिपन यांचा कालावधी होता. लॉर्ड रिपन हे थोडे उदार मतवादी व्हाईसरॉय होते, आणि यांच्या काळामध्ये भारतातल्या शिक्षणाच्या प्रगतीसाठी एक कमिशन नेमण्यात आलं होतं दोस्तांनो. त्याचं नाव होतं काय? हंटर कमिशन. तर 1882 साली जेव्हा हंटर कमिशन भारतात आलं तेव्हा या कमिशन समोर ज्योतिबा फुलेंनी साक्ष दिलेली आहे, आणि कुणाचे प्रतिनिधी म्हणून? अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून. आणि या कमिशन समोर साक्ष देत असताना ज्योतिबांनी शिक्षणाचा झिरपता सिद्धांत जो आहे तो दोस्तांनो काय केलेला आहे? नकारलेला आहे. आता काय होता शिक्षणाचा झिरपता सिद्धांत? जसं मी सांगितलं, या कमिशन समोर ज्योतिबांनी अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून साक्ष दिली, त्याचप्रमाणे ब्राह्मणांचे काही प्रतिनिधी होते, स्त्रियांचे प्रतिनिधी होते, आणि उच्चवर्णीयांचे जे प्रतिनिधी होते त्यांनी या कमिशन समोर अशी साक्ष दिली होती की पहिल्यांदा तुम्ही ब्राह्मण वर्गाला साक्षर करा, आणि मग खालच्या वर्गाला, अशा प्रकारे शिक्षणाची गंगा जी आहे ती वरपासून खालपर्यंत झिरपत जाऊ द्या. पण ज्योतिबांना ब्राह्मणांचा कावेबाजपणा माहीत होता, की जसं सध्या एक मोहीम राबवली जाते पाणी अडवा पाणी जिरवा, तसं ब्राह्मण समाजातर्फे शिक्षण अडवा शिक्षण जिरवा अशा प्रकारची मोहीम राबवली जाणार. त्यामुळं ब्राह्मणांच्या किंवा उच्चवर्णीयांच्या झिरपत्या सिद्धांताला ज्योतिबांनी कडाडून विरोध केला, आणि एक वेगळ्या टाईपचा सिद्धांत मांडला. येस, शिक्षण झिरपत जरूर जाऊ द्या, पण वरपासून खालपर्यंत नव्हे, तर खालपासून वरपर्यंत. म्हणजे अस्पृश्यांपासून हळूहळू शिक्षणाची गंगा उलटी वाहू द्या, आणि ती ऑलरेडी साक्षर असलेल्या ब्राह्मण समाजापर्यंत किंवा उच्चवर्णीयांपर्यंत सर्वात शेवटी पोहोचू द्या. तर दोस्तांनो, 1888 ज्योतिबा खऱ्या अर्थाने महात्मा झाले, कारण यांना महात्मा ही पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. कुणातर्फे?
तर मुंबईच्या जनतेतर्फे. कोणाच्या हस्ते? तर राव बहादूर वड्डेदार यांच्या हस्ते. आणि हा जो काही सोहळा पार पडलेला आहे मुंबईमधील कोळीवाडा या ठिकाणी. 1888 ला ज्योतिबांना महात्मा ही पदवी प्राप्त झाली आहे दोस्तांनो, ही बाब लक्षात ठेवायची. त्याच वर्षी म्हणजे 1888 ला ड्यूक ऑफ कॅनॉट जेव्हा भारतात आले होते, त्यांना जी काही मेजवानी देण्यात आली होती, त्या मेजवानीला ज्योतिबा अस्सल शेतकऱ्यांचा वेश धारण करून या समारंभाला हजर होते. त्याच वर्षी म्हणजे दोस्तांनो 1888 ला एक वाईट घटना घडलेली आहे. ज्योतिबांना पक्षाघाताचा झटका आलेला आहे. त्यांची संपूर्ण उजवी बाजू जी आहे ती निकामी झालेली आहे. पण तरी सुद्धा जिद्द हारले नाही. डाव्या हाताने त्यांनी लिखाण सुरू ठेवलं, काही ग्रंथ लिहिले आणि त्या ग्रंथांचा उल्लेख पुढे येणारच आहे. मग दोस्तांनो परत एकदा 1889 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला ज्योतिबा हजर राहिले आणि या अधिवेशनाला त्यांनी आपला विरोध जो आहे तो दर्शवलेला होता. कारण की एक लक्षात ठेवा दोस्तांनो की काँग्रेसची स्थापना 1885 साली झालेली आहे आणि सुरुवातीच्या अध्यक्षांवरती किंवा सुरुवातीच्या सदस्यांवरती जर आपण नजर टाकू तर उच्चवर्णीय लोक, शहरी भागात राहणाऱ्या लोकांचा यात समावेश होता. आता जोपर्यंत शेतकऱ्यांचा समावेश राष्ट्रीय सभेमध्ये होत नाही तोपर्यंत राष्ट्रीय हा शब्द या सभेने वापरू नये असं ज्योतिबांचं म्हणणं होतं. कारण की भारतातल्या शेतकऱ्यांचा टक्का अतिशय मोठा होता. भारतातले जास्तीत जास्त लोक शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात राहणारे होते. त्यामुळे जोपर्यंत या घटकांचा समावेश होत नाही तोपर्यंत काँग्रेसला स्वतःला राष्ट्रीय संबोधण्याचा कोणताही हक्क नाही, हे निक्षून ज्योतिबांनी सांगितलेलं आहे. आणि दोस्तांनो जसं मी आपल्याला सांगितलं होतं की वयाच्या 63व्या वर्षी ज्योतिबांचं जे आहे ते निधन झालेलं आहे. ते झालेलं आहे कुठं? तर ते झालेलं आहे पुण्या या ठिकाणी. एका महामानवाचा अंत झालेला आहे, अस्त झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. मग दोस्तांनो ज्योतिबांनी आपल्या 63 वर्षाच्या कालावधीमध्ये विपुल अशी ग्रंथसंपदा निर्माण केली. काही महत्वपूर्ण ग्रंथ जे आहेत ते आपण पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा यांनी लिहिलेलं एक नाटक, त्याचं नाव आहे तृतीयरत्न. 1855 साली ज्योतिबांनी लिहिलेलं हे एकमेव नाटक आहे. मग दुसरा जो ग्रंथ आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. ज्या वर्षी ज्योतिबांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला म्हणजे तेच वर्ष 1869 साली हा पोवाडा लिहिण्यात आलेला आहे. आणि या पोवाड्यामध्ये त्यांनी स्वतःला कुळवाडी भूषण ही पदवी लावून घेतलेली आहे. दोस्तांनो हा प्रश्न अनेक वेळा परीक्षेत आलेला आहे. मग तिसरा जो ग्रंथ आहे तो आहे ब्राह्मणांचे कसब. हा ग्रंथ सुद्धा 1869 लाच लिहिण्यात आलेला आहे. चौथा अतिशय महत्वाचा ग्रंथ जो परीक्षामुख ग्रंथ आहे त्याचं नाव आहे काय? गुलामगिरी. आणि गुलामगिरी ग्रंथ 1873 ला लिहिलेला आहे. आणि हा जो ग्रंथ आहे हा ज्योतिबांनी अमेरिकन जनतेला अर्पण केलेला आहे. कारण की अमेरिकेमधल्या कृष्णवर्णियांची गुलामगिरी नष्ट करणारे जे होते अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन, आणि त्याच घटनेला अनुसरून अमेरिकन जनतेला अर्पण केलेला हा ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे गुलामगिरी. मग पाचवा महत्वपूर्ण ग्रंथ शेतकऱ्यांचे आसूड. आणि शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ केव्हाचा आहे? 1883 साली. आता या ग्रंथामधलं एक अतिशय महत्वपूर्ण वाक्य जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे पहा, जर विद्या नसेल तर मती जाती, मती नसेल तर नीती जाती, नीती नसेल तर गती जाती, गती नसेल तर वित्त म्हणजे पैसा तुम्हाला मिळत नाही, आणि वित्ताविना शूद्र खचले. जर वित्त नसेल, पैसा नसेल, त्यामुळंच शूद्र समाज हा मागासलेला राहिलेला आहे आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केलेले आहे. म्हणजे थोडक्यात विद्येचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे त्यांनी या ग्रंथामध्ये. मग सहावा जो ग्रंथ आहे तो आहे सत्सार, आणि या दोन भागात प्रकाशित झालाय दोस्तांनो. भाग 1 व भाग 2 1885 साली हा ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे. मग सातवा ग्रंथ जो आहे तो आहे इशारा, परत 1885 साली. नंतर आठवा ग्रंथ जो आहे तो आहे अस्पृश्यांची कैफियत. अस्पृश्यांची कैफियत 1887 साली लिहिलेला ग्रंथ आहे.
पण सर्वात महत्वाचा ग्रंथ जो आहे तो आहे 1891ला लिहिलेला सार्वजनिक सत्यधर्म. आता सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ का महत्वाचा आहे? कारण की हा मरणोत्तर प्रकाशित ग्रंथ आहे. यांच्या निधनानंतर म्हणजे पोस्ट्युमसली प्रकाशित झालेला ग्रंथ आहे आणि या ग्रंथालाच विश्व कुटुंबचा जाहीरनामा असं संबोधलं जातं. आणि शेवटचा जो ग्रंथ आहे तो आहे अखंड आदी काव्य रचना. आता ज्योतिबा यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना अनेक टोपण नाव प्रदान झालेली आहेत. काही महत्वपूर्ण टोपण नाव आपण पाहणार आहोत. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असं यांना संबोधलेलं आहे. कुणी? तर शाहू महाराजांनी. नंतर हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असं संबोधलेलं यांना कुणी? बडोदा संस्थानचे राजे नरेश शहाजीराव गायकवाड यांनी. आणि शूद्र जगद्गुरू असा यांचा उल्लेख केलेला आहे कुणी? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी. दोस्तांनो, आता काही महत्वपूर्ण बाबी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या ज्योतिबांच्या बाबतीत. एक तर लक्षात घ्या की काशीबाई या ब्राह्मण विधवेचा मुलगा यांनी दत्तक घेतला होता आणि कालांतराने त्यास डॉक्टर बनवले. डॉक्टर यशवंत फुले या नावाने हे प्रसिद्धी ज्योतात आले. नंतर जसं आपल्याला सांगितलं होतं की ज्योतिबा लहानपणी इंग्रज राजवटीचे कट्टर विरोधक होते, त्यामुळे लहुजी मांग या पैलवानाकडून त्यांनी तलवारबाजी आणि दांडपट्ट्याचे प्रशिक्षण घेतले होते. पण हळूहळू जशी मॅच्युरिटी येत गेली तसे हे इंग्रज राजवटीचे कट्टर समर्थक झाले आणि ब्रिटिशांमुळं भारतात ज्या काही सामाजिक धार्मिक सुधारणा होत आहेत या निर्णयाप्रत ज्योतिबा आले आणि मग इंग्रज राजवटीचे हे कट्टर समर्थक झालेले आपल्याला पाहायला मिळणार. डोंगरीच्या तुरुंगातील तुरुंगवासानंतर जेव्हा टिळक आणि आगरकर यांची मुक्तता झाली तेव्हा ज्योतिबा फुले यांनी त्यांचा जाहीर सत्कार घडून आणलेला होता. 1852 साली त्यांनी पुणा लायब्ररी नावाची एक संस्था जी आहे ती स्थापन केलेली आहे. आणि ज्योतिबांचं जे काही शैक्षणिक कार्य होतं त्याला ब्रिटिश कोणत्या फंडाद्वारे मदत करत असत? तर लक्षात ठेवायचं आपल्याला, ब्रिटिश दक्षिणा प्राइज फंडाद्वारे ज्योतिबांच्या शैक्षणिक कार्याला मदत करत असत. आता यांचा व्यवसाय काय होता? तर कंत्राटदार म्हणून यांनी काम केलेलं आणि प्रचंड मोठी संपत्ती ज्योतिबांनी कमवलेली आहे. पण या संपत्तीची विल्हेवाट त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी लावलेली आहे, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. मी विल्हेवाट हा शब्द वापरतोय मुद्दाम. तर कंत्राटदार या नात्याने यांनी खडकवासला धरणाच्या बांधकामात महत्वपूर्ण भूमिका बजावली. कात्रज बोगद्याचे काम सुद्धा यांच्याच देखरेखीखाली झाले. आणि दोस्तांनो, सरते शेवटी शेवटचा जो पॉइंट आहे की आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती जेव्हा महाराष्ट्रात आले होते, मुंबई पुण्याला आले होते, तेव्हा त्यांच्या मिरवणुकीला संरक्षण देण्याचे काम सुद्धा कुणी केलेलं आहे? तर ज्योतिबा फुलेंनी. तर दोस्तांनो, हा झाला ज्योतिबा फुले यांचा संपूर्ण जीवन प्रवास. आपल्याला लेक्चर आवडला असेल तर आणि तरच लाईक पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद दोस्तांनो.